श्री सद्गुणानंद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। एकनाथी भागवतातला विषय चाललेला आहे। नाथ महाराज भगवान दत्तात्रयाचं वर्णन करत आहे। भगवान दत्तात्रयाचं वर्णन करण्यामध्ये त्यांनी भगवान दत्तात्रय हे कसे अवतार आहेत आणि हे किती उच्च कोटीला साधकाला पोचून देतात हे दाखवलेलं आहे। ते सांगत होते येथे स्वभावेची गाणा, येथे स्वभावेची गाणा, समाधी आणि समाधान। बघा, प्रभू दत्तांच्या स्मरणामध्ये, प्रभू दत्तांच्या वंदनामध्ये, प्रभू दत्तांच्या नामामध्ये इतकं समाधान वाटतं। आणि आता मी हे भजन म्हटलेले ते भजनही अशाच प्रकारचं आहे। प्रभू दत्ता तुझे देत से सुख शांती आणि विश्राम। नाथ महाराज हे सांगितले की असं काही समाधान मिळतं की जे समाधान समाधी सारखं आहे। म्हणजे समाधीच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे समाधान लाभेल ते समाधान भगवान दत्तात्रयांच्या या नामामध्ये आहे। बघा, हे स्वभावेची गाणं, स्वभावेची गाणं, समाधी आणि समाधान। मग परीक्षितीच्या ब्रह्मज्ञाना वसते गाणा गोवाला। आपल्याला सांगितलं गेलं आहे की शुकमुनी व्यासांचे पुत्र ते अरुंधतीच्या पोटाशी आणि त्याच ठिकाणी ते वाढले आणि पुढे त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी ते सगळं ऐकलेलंच होतं, शिवपार्वतीचं ब्रह्मज्ञान। ते ब्रह्मज्ञान त्यांच्यामध्ये होतं, म्हणजे बालकावस्थेमध्ये ब्रह्मज्ञानी असलेला हा शुकमुनी अमृत आहे असा मुनी कुठे पाहायला मिळाला, ज्याला बालपणी ब्रह्मज्ञान झाले। तेव्हा असा शुकमुनी आता तो राजा परीक्षितीला ब्रह्मज्ञान शिकवण्यासाठी जातो। परीक्षितीला ब्रह्मज्ञान शिकवण्यासाठी जात असताना महावया परीक्षितीचा अधिकारी तव कलीसी केला तेने मानू, तरी धर्माभिमुखीचे तोडू अधिकारू केल्याचा हा राजा परीक्षित हा महान अधिकारी होता। तेव्हा त्याचा धर्माचा अधिकार पाहून त्याला उपदेश करण्याचं कार्य शुकमुनी करतात आणि त्याला हा भागवताचा उपदेश करायला जाणार। कृष्ण वसता धर्म जियाला भगवान श्री कृष्ण जोपर्यंत या जगात होते तोपर्यंत धर्माचं अधिष्ठान होत, ते धर्म प्रसार आणि धर्माचं रक्षण करणं हे भगवान श्रीकृष्णांनी महान कार्य केलेले या जगामध्ये। कृष्ण वसता धर्म जियाला, धर्म जिवंत राहिला, बाकी कमी भेटणे तो बळाला। पुढे हा धर्म कलियुग लागला, भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर कलियुग सुरू झालं।
आणि कलियुगामध्ये हा धर्म आता त्या कलीला पाहून गेला या धर्माचं अधिष्ठान राहिलेलं नाही लोकांमध्ये भाषेत. धर्म हा क्वचित लोकांना जाणवतो आणि जे संत महात्मे वगैरे आहेत त्यांच्या सहवासात जे असतात त्यांना थोडाफार कळतो. बाकी सामान्य माणसाला धर्म निर्णय काय आवडत नाही. तेव्हा तरी हा कलियुग धर्माहून उभला धैर्य. अर्जुन वीर्य परंपरा वीर्य सुभद्रा माता बहिणीचे गर्भलिंग तो अधिकार रत्न उपलिंग ज्याशी रक्षिता श्रीलिंग गर्भी झाला. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि त्याचा पुत्र हा परिस्थिती. बरं का परिस्थिती अर्जुनाचा मुलगा जो अभिमन्यू मारला गेला लढाईमध्ये त्याचा हा मुलगा आहे परिस्थिती. तो परिस्थिती सुभद्रेने अभिमन्यूला जन्म दिला. त्याची पत्नी उत्तरा परिस्थितीला फसवली. म्हणजे परिस्थितीची माता आहे उत्तरा. अशा थोर वीर परंपरेत जन्मलेला तो राजा अधिकाराने केवळ रत्न होता परिस्थिती. कारण तो गर्भात असताना भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शनाने त्याचे रक्षण केले होते. त्याच्या भीतीने अश्वत्थामाने शस्त्र गर्भाला उत्तरीच्या गर्भाला स्पर्श करू दिलं नाही. अश्वत्थामाच्या शस्त्राला त्याचा पूर्ण अधिकार सांगण्यास कोण समर्थ आहे. अशा तऱ्हेने हा राजा परीक्षित हो राजा होता, धर्मगुरु राजा होता. गर्भीच सता ज्याच्या भेणे स्पर्शू शके शस्त्र द्रोणे त्याचा अधिकार पूर्ण सांगावया कोण समर्थ. जेणे रक्षिणे गर्भाप्रती तया परीक्षी सर्वात या लागी नावे परीक्षिती अगाधसिती नावाची. बघावा ज्या भगवंतांनी देवामध्ये त्या परीक्षितीचं रक्षण केलं तो परमात्मा प्रत्येक प्राणी मात्रात आहे असे तो परीक्षण करीत होता. म्हणूनच नाव त्याचं परीक्षित असं ठेवलं. हा नावाचा अभिमान किती थोर आहे. हा मुलीचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी जन्माला आला होता. तेव्हा या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी परीक्षिती जन्माला आला होता. त्यामुळे धनुराला श्रीमद भागवताची परमास्वरूपी पालवी प्राप्त झाली. कारण हा जो भागवत ग्रंथ आहे हा भागवत ग्रंथ त्या गुरुने परीक्षितीला सांगितलं आहे. तेव्हा श्रीमद भागवताची परमास्वरूपी पालवी सगळ्यांना जी प्राप्त झालेली आहे ती परिस्थितीने ते भागवत ऐकलं
आणि तो परमार्थामध्ये फार महान अधिकारी झाला आणि त्याने त्याचा प्रसार केलेला आहे. बघा, परीक्षितीच्या मी केवळ विवेक आणि वैराग्य मानले होते. ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडले होते त्याने. अशा त्या परीक्षितीला पाहून श्री शुकाचार्याला अत्यंत झाला. हे शुकाचार्य म्हणजे आद्य महर्षी व्यासाचे पुत्र. तेव्हा या शुकाचार्यांनी परीक्षितीला हे भागवत ऐकवलं. जे भागवत शुकाचार्यांनी परीक्षितीला ऐकवलं तेच भागवत आज नाथ महाराज आपल्याला ऐकवत आहे. केवढं भाग्य आपलं. जरा पूर्ण करा. शुकाचार्यांनी परीक्षितीला जे भागवत सांगितलं तेच भागवत नाथ महाराज आज आपल्याला सांगतायत. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. बघा, ब्राह्मणाचा शापी अधिकारू ज्ञानाचा तयाच्या चरण काया वाचा भावाचा नमस्कार. बघा काय झाले. शुकाचार्यांना शाप मिळाला आणि त्यामुळे त्यांनी ते भागवत ऐकलेले आहे. ब्राह्मणाचा कोप म्हणजे ब्राह्मणाचा शाप महान असतो. शापे अधिकारू ब्रह्मज्ञानाचा तयाच्या चरणी काया वाचा भावाचा नमस्कार. तेव्हा शुकाचार्यांनी हा ब्राह्मणाचा कोपही नाहीसा केला आणि भागवताचं ज्ञान परीक्षितीला दिलं. काया वाचा मनाने आपण त्याला नमस्कार करूया. ब्रह्माहून ब्राह्मण श्रेष्ठ धीर. पण ब्राह्मण शब्द हा त्या ब्रह्मापासून आलेला शब्द आहे. त्यांना आपण ब्राह्मण का म्हणतो? जन्माने नव्हे तर ज्ञानाने ते ब्रह्म जाणतात म्हणून त्यांना ब्राह्मण नाव पडलेले. आणि आज आपण पाहतो कलियुगातले ब्राह्मण ब्रह्मज्ञान तर नाहीच नाही पण साधं धर्मज्ञान विशेष आहे त्यांना. असो कलीच युगामध्ये आपण आता आहोत सगळे, त्यामुळे कलीचा प्रभाव सगळ्यांवरच पडलेला आहे. ब्रह्मानी ब्राह्मण करून हे नीच काय फार करू तरी हृदय अद्यापी श्रीधर चरणालंकारू निर्विसे. अरे त्या ब्राह्मणाचा कोप झाल्यानंतर भगवान श्रीधरांनी सुद्धा आपल्या छातीवर तिची लाथ खाल्ली होती आणि ते लालचे लावून ते मिळत आहेत ना. म्हणून ब्राह्मणाचा देव ब्राह्मण, म्हणून ब्राह्मणाचा देव ब्रह्मच आहे. हा सत्य सत्य माझा कळू या लागी वेद रूपे नारायणू उदरावे वाढला. तेव्हा वेद रूपी नारायण या शुकाचार्यांच्या अनुषंगाने गर्भात आला आणि तो त्या ठिकाणी वाढला. उदरावे वाढला म्हणून ब्राह्मण भूदेव
म्हणून ब्राह्मणाला भूदेव म्हणतात. या जगातले या पृथ्वीवरचे देव आहेत ते. म्हणून ब्राह्मण भूदेव हे ब्रह्मीचे निजादेव, हे ब्रह्माचे निजा अवयव आहे. तीही आज्ञाधारती तेला देव, प्रतिभा प्रतिष्ठेशी पहावो, प्रगटे आविर्भाव मंत्र मात्रे. आणि त्यांना असं सामोरे घेऊन ठेवलं भगवंताने की तुम्ही जो मंत्र म्हणाल त्या मंत्राने ती प्रतिमा जी असेल त्यांनी मांडलेली त्या प्रतिमेमध्ये देवत्व प्राप्त होत. म्हणून ब्राह्मणाकडून प्रतिष्ठापना करून घ्यावी लागते देवाची. देवाची मूर्ती ज्या घरामध्ये आपण मानतो ठेवतो तिथं ब्राह्मणाकडून ती त्याची पूजा करून घ्यायला पाहिजे आणि प्राण प्रतिष्ठा करून घ्यायचा. म्हणून ब्रह्माचा देव ब्राह्मण हा सत्य सत्य माझा तो याला गेले नारायण उदरायण वाढला. म्हणून ब्राह्मण भूदेव हे ब्रह्मीचे निजादेव, येथे बदलली ते मंद दैव अति निर्दैव. म्हणून ब्राह्मणाला नमस्कार केला पाहिजे, ब्राह्मणांचं स्वागत केलं पाहिजे, ब्राह्मणांना दान धर्म केला पाहिजे असा आपला धर्म सांगतो. प्रतिमा प्रतिष्ठेशी पाहो, प्रगटे आविर्भाव मंत्र वाचले. आणि प्रतिमा ज्या लावलेल्या असतात त्या प्रतिमा किंवा मूर्त्या त्यांच्यामध्ये ब्राह्मणांच्या मंत्राने देवत्व प्रगट होतो. संत म्हणती काय पहावे, जे स्तवनी रससी भावे, तेथे प्रमेय काळशी विद्यनवे साहित्य लाघळे साचार. तेव्हा सगळ्या संतांना हे मान्य आहे की जे स्तवनी रसशी भावे, स्तवन म्हणजे स्तुती, भगवंताची स्तुती ज्या काव्याने होते त्या काव्यामध्ये नित्य नवी अशी भगवंताची नवीन रूप प्रकट होतात. म्हणून जे काव्य भगवंताच्या स्वरूपाचं आहे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहे, त्यामधून अनेक प्रकारचे भाव प्रगट होतात. भक्तीचे तसे होतात. गणेश आणि सरस्वती बैसवली ब्रह्मपंक्ती, तशीच संत स्तवनी स्तुती ऐक्यवृत्ती बदलली. जस देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा ठिकाणी प्रार्थना करतात त्या ठिकाणी गणेश आणि सरस्वतीची प्रार्थना केली जाते. त्यांना एका पंक्तीमध्ये ब्रह्मपंक्तीमध्ये त्यांना बसवलं जातं. तशीच संत स्तवनी स्तुती ऐक्यवृत्ती बदला. म्हणून संतांची स्तुती करताना सुद्धा अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये आणावा. बाकी कुल आणि कुलदेवता स्तवनी बदलाशी जे कथा ते ऐकताची चित्तचिंता विसरे सर्वथा श्रवणीची. आपल्या पाठीमागे आपले देव आहे, आपली कुलदेवता आहे आणि या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण जे महान कार्य करू ते म्हणतात ते काव्य ऐकल्यानंतर विसरणे सर्वथा भावचिंता. संसाराच्या सगळ्या चिंता मनुष्य विसरून जातो. म्हणून भक्ती काव्य जे आहे भक्ती रसाने ओपंबलेलं
ते ऐकताना आपल्या संसाराच्या चिंता पण विसरून जातो. बघा, विसरे सर्वथा बोलू श्रवणेची, जो सद्भाव संतचे रंगी, तोच भावो ब्राह्मण. संतांच्या चरणाच्या ठिकाणी आपली जी भक्ती जो भाव असतो, तोच भाव ब्राह्मणाच्या चरणामध्ये ठेवला पाहिजे. ब्राह्मणालाही तसंच आपण म्हटलं पाहिजे, तशा प्रकारचा मान दिला पाहिजे, तशा प्रकारचा भाव ठेवला पाहिजे ब्राह्मणामध्ये. सुखी केले गुरुस्तवनी, धन्यवादी पैकी. तेव्हा अशा तऱ्हेनं या स्तवनाने आपण सुखी होतो, ती सुखी धन्य होतो. तरी तुझे इथे श्री जनार्दन, स्वय बोलता हे आपण, हे बोलताची खूण कळली संपूर्ण. त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या मुखामधून जनार्दन स्वामी त्यांची सद्गुरु जे आहे तेच बोलत आहे. मुखे बोले श्री जनार्दन, स्वय बोलताही आपण, हे बोलताची खूण कळली तू आम्हा. जरी तुम्ही तुमच्या मुखातून ते शब्द ऐकले, तरी हे शब्द जे आलेले आहेत ते मुखातून कुणाच्याही येऊ, परंतु ते सद्गुरूचे शब्द आहे. सद्गुरूंनी ते तयार करून पाठवलेले आहेत असं समजावं. बघा, सडक प्रमेयाचे भरते, ते नावे कावरी चित्ते, पुढील कथा निर्गुणा ते करी निश्चिते आरोहण. आता पुढे जी कथा आम्ही सांगणार आहोत, त्या कथेचं जे वाढतं प्रेम आहे, ते जे प्रमेय आहे, तो जो सिद्धांत आहे, तो ऐकण्यासाठी चित्त आवरून धरा, चित्त आता सावध करा. पुढील कथा निरूपणाशी. विसरलो नको हा भाव, तरी भला दिसला आठव. अरे खरं आपण भागवताच्या श्रवणासाठी आलो नाही का? मग आपल्या मनामध्ये इतर कुठलाही भाव, कुठलाही आठव येता कामा नये. फक्त या ठिकाणी आता आपण जमलो आहोत ते भागवत ऐकण्यासाठी, आणि भागवत ऐकताना मनामध्ये इतर कुठलेही भाव ठेवायचे नाही. फक्त भागवतच आता ऐकायचं आहे. विसरलो होतो हा भाव विसरलो होता, तरी दिला आठव. त्याचे लागे सद्भाव, तुमचे चरी पाहो फिरला. पुणे काल जे इथ ते करावे पुरत, सज्जना माझी सरते करावे माते ग्रंथात प्रार्थना करताय. आता हे सांगत असताना जर काही माझं गुरु पूर्ण राहिलं, कुठं कमी जास्त झालं, तर संत सज्जनांनी ते पूर्ण करावं, ते पूर्ण करून घ्यावं, आणि त्यामुळे काहीही कमतरता राहू देऊ नका. बघा, भला रे भला लेटका, बरवी ही आयावी ग्रंथपीठिका. आता संस्कृतावरी टीका, कवी पोषकावरी महिला. आता हा ग्रंथ मुळा संस्कृत आहे, भागवत ग्रंथ जो आहे तो मुळामध्ये संस्कृत ग्रंथ आहे. परंतु या संस्कृत ग्रंथाचा आता मी मराठीकरण करतोय, मराठीमध्ये ते सांगतो आहे. ही मराठीमध्ये आता ग्रंथपीठिका करताना कवी पोषका वदे महिला, तेव्हा काव्यातलं जे पुष्ट करणार
श्रेष्ठ तत्वज्ञान आहे ते मलाही प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो. याची देवावरी माझा भाव ठेवून पावलो पायीची पायांचा ठावो तरी आज्ञाकारिका प्रस्ताव करीन पाहो कथेचा. आता मी हा ग्रंथ मराठीमध्ये म्हणजे प्राकृत भाषेमध्ये सांगतो आहे. हा प्राकृत ग्रंथाचा भाव छेवणी पावले पाहू. आता मी ज्यांनी हा संस्कृत ग्रंथ मुळा केला त्यांच्या पावलावर पाऊल चालणं यात मला किती कठीण येतात. यात म्हणतात त्यांनी संस्कृत मध्ये लिहिलं आणि ते आता मला प्राकृत सांगायचं आहे. म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल चालावं लागणार आहे मला. तरी मी आज्ञासारिका प्रस्ताव करी न पाहो कथेचा. तरी त्यांनी मला आज्ञा द्यावी का तर तू चांगले तुझं कार्य चांगलं आहे उत्तम आहे अशा प्रकारचं मला प्रोत्साहन द्यावं जाईल. तरी न पाहो प्रस्ताव कथेचा. कथेचा प्रस्ताव आता करतो आहे. नैमिषारण्यातून शौनकादिकापती मातू सूत असे सांगतो घटक तथार्थ अन्वयो. आता हा जो ग्रंथ आहे हा जो भागवत ग्रंथ आहे हा कुठे तुम्ही कोणाला सांगितला पूर्वी ते सांगतात. नैमिषारण्य त्या नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना मागील कथा संदर्भ येण्याप्रमाणे सांगत आहे. तेव्हा मागील काळामध्ये नैमिषारण्यामध्ये ही कथा सांगितली सूताने शौनकाने. त्याचाच अन्वयार्थ मी घेऊन आता तुम्हाला थोडंफार विश्लेषण करून सांगतो आहे. बघा मागे 10वे स्कंद निघाला. आता याचे 10 स्कंद पूर्वी होऊन गेले. मी 11व्या स्कंदाला तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 10 प्रकरण झालेली त्या ग्रंथाची आणि हे 11वं प्रकरण मी तुम्हाला सांगतो. 11वा स्कंद सांगतोय. मागे 10वे स्कंदी गाणं कथा झाली नवलक्षण. आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. भगवान श्रीकृष्ण मोक्षाचं लक्षण सांगतात त्या कथेमध्ये. हा 11वा स्कंद मोक्ष स्थितीचं ज्ञान देणारा ग्रंथ आहे. म्हणून हा ऐकलाच पाहिजे साधकांनी. कारण प्रत्येकाला मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटतं, मुक्ती प्राप्त व्हावी असं वाटतं. आणि मग जर मुक्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर हा ग्रंथ निश्चितपणे ऐकला पाहिजे. कारण या ग्रंथाचं सगळं ध्येय तेच आहे. जो कोणी हा ग्रंथ वाचील आणि अभ्यासील त्याला मोक्षाचं ज्ञान व्हायला पाहिजे. असं मोक्षदानी असा हा ग्रंथ आहे. बघा आता जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र. चिदाकाश म्हणजे हे आपल्या आतेवर हे चिदाकाश जे आकाश वर आहे ते भू आकाश आहे. आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं चित्तामध्ये जे आकाश आहे म्हणजे पोकळी आहे त्याला चिदाकाश म्हणतात. तेव्हा चिदाकाशीचा पूर्णचंद्र म्हणजे आपल्या चित्तामध्ये असलेला पूर्णचंद्र म्हणजे भगवान म्हणजे आत्मा. तो कथा सांगतोय आपल्याला. चिदाकाशीचा पूर्णचंद्र जो योग ज्ञान नरेंद्र आणि तो जो भगवानाच्या चित्तामध्ये बसलेला आहे तो
योग ज्ञानाचा नरेंद्र आहे, राजा आहे. तो बोलला झाला शुक, योगेंद्र तो शुक आहे. शुक म्हणजे दुसरा कोणी नसून तो आत्मस्वरूपामधून प्रगट झालेला आहे. तो शुक योगेंद्र. आणि परिसिता नरेंद्र परीक्षित, आणि त्याचं ऐकणारा आहे राजा परीक्षित. तेव्हा परीक्षिती म्हणे स्वामी, तेव्हा त्या परीक्षितीने शुकाचार्यांना प्रार्थना केली की म्हणे स्वामी, याची आधी त्यक्तोदकमी, अहो याच्यासाठी मी त्यक्तोदक आहे, म्हणजे त्याग केलेला आहे सगळा. बघा सगळ्यांवर पाणी सोडलेलं आहे या जीवनावर. याच लागी त्यक्तोदकमी, तेच कृपा केली तुम्ही, तरी धन्य आम्ही निजभाग्ये. असा मी त्यक्तोदक असताना, सगळ्या त्याच्यावर पाणी सोडलं असताना, पूर्ण वैराग्य मला प्राप्त झालं असताना, तुमच्यासारखे मला बोध देणारे, आत्मबोध देणारे सद्गुरु प्राप्त होतात. हे माझं तेवढं भाग्य आहे. बघा, धन्य आणि भाग्य. आगा हे साचार मोक्ष कथा, ज्याशी मोक्षाची अवस्था, ही पाव देऊन मनाचे माथा, रिघावे सर्वता शेवणादरी. म्हणतायत आता आपल्याला, ज्यांना कोणाला मोक्ष पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल, ज्याला कोणाला त्याने काय करावं म्हणे, बस ज्याशी मोक्षाची अवस्था प्राप्त झालेली आणि पाहिजे ती मोक्षाची अवस्था, त्यांनी पाव देऊन मनाचे माथा, त्यांनी आपल्या मनाच्या माथ्यावर पाय देऊन मोक्षाकडे या. ते मनाला किंमत देऊ नका. मन तुमचं संसाराकडे होणार आहे, त्या मनाला जिंकून मोक्षाकडे यावं लागेल तुम्हाला. रिघावे सर्वता श्रवणादरी, म्हणून श्रवणाचा आदर करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी मनाला बाजूला सारा, मनाच्या माथ्यावर पाय द्या आणि इकडे लक्ष द्या. ह्याचा हे थोडं भीतरी नेऊन कानी द्यावे निजमन, अवधाना तुम्ही सावधान कथानुसंधान धरावे. आता आपल्या कानांना हे जे बाहेरचं ऐकलंय ना, ते बंद करा. कानी नेऊन, भीतरी नेऊन कान आत घ्यावा. कानांना आत घालून म्हणजे कानांना बाहेरचं ऐकून देणे. कानी द्यावे निजमन, आणि त्या कानांना आपलं जे मन आहे ना, त्या मनाशी संबंध ठेवला त्या कानाचा. अवधाना करून सावधान, आणि अत्यंत अवधानानं म्हणजे लक्षपूर्वक सावधान होऊन कथानुसंधान धरावे. कथेचं जे अनुसंधान आहे, कथेचं जे निरूपण आहे, ते साधावे, धरावे. बहुती अवतारी अवतरा देऊ, हा भगवान अनेक अवतारांमध्ये अवतरलेला आहे, निर्माण झालेला आहे. तरी या अवतारीचा नवलाव, परंतु हा जो अवतार आहे हा फारच वेगळा आहे, नवलाच आहे. देवांकडे अभिप्रावो अगम्य पाहो हरिया. इतर देवांना सुद्धा हा भगवंताचा अभिप्राय कळला नाही, म्हणून अगम्य आहे हरी लीला. लीला भगवंताची ही लीला फारच वेगळी आहे की देवांना सुद्धा त्यांच्या अभिप्राय कळणार नसल्याने कळलं नाही की हा भगवान इथे कसं काय आला. बघा, उपदताची माई वेगळा, वाहिनीला स्वयं सोडीला. बाळपणी मुक्तीचा सोहळा, पुतलादी सकाळ जाणली असती.
बघा, किंवा उपजताच माया वेगळा. खरा हा भगवान श्रीकृष्ण जो जन्माला आला तो बंदीखान्यावर. वसुदेव देवकी बंदीखान्यात होते, त्यावेळेला बंदिस्त होते कंसाच्या. आता त्या मायेमध्ये भगवान श्रीकृष्ण कसे जन्माला आले, तर त्या मायेला बाजूला सारून ही कथाच फार वेगळी आहे. देवकीच्या पोटामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे असं तुला भासवलं नुसतं गर्भ म्हणून, परंतु जेव्हा ते प्रगट झाले तेव्हा ते बालक होऊन बसलेले होते बाजूला. असं बालपण सगळ्यांचं होतं, तसं नाही झालं. म्हणजे भगवान प्रगट झालेले तिथं बसलेले होते खेळत, आणि मग पाहता पाहता मोठे झाले यायचे. छोटस बाळ होत आणि मग त्यांना ते पाड्यामध्ये घालून यमुनेच्या पार गेले. बघा, आणि मग बाळगुरु वाहिलेला सोयीला बाळमुक्तीचा सोहळा पूतना दिसता निजांगे आणि तिची पोटरा राक्षसी कंसाची बहीण त्याला मारण्यासाठी आली होती. आपल्या स्तनामध्ये तिने विष भरलेलं होतं आणि ती यशोदेला सांगत होती, यशोदा तुझं बाळ मला फार आवडतं ग. आणि फार आवडतं म्हणून जवळ घेतलं तिनं आणि आपल्या स्तनाला लावलं, तर त्यामध्ये विष भरलेलं होतं. आता या ठिकाणी जर सामान्य बालक असत तर जगलं असत का? बघून त्यांनी त्याचं तिचं सगळं शोधून घेतलं, ते बघून टाकलं आणि जेव्हा रक्त यायला लागलं तसं, कारण ती काही खरबरपासून झालेली पडत होती आणि मग रक्त यायला लागल्यानंतर आगावडा करायला लागले. मग बघून त्यांनी तिला आगो पाण्याच्या छातीवर इतके जड झाले की तिला उठवत नव्हतं आणि तिला हाल केलं. पुतळेचा वंश हा बालकाने, एका छोट्या बालकाने नष्ट केलेला आहे कृष्ण अवतारामुळे. म्हणून भगवान कृष्णाची ही लीला फार अतर्क्य आहे. अशी घटना कुठेच घडत नाही. तेव्हा मायेशी गाविले विश्वरूप, गोवळा गाविले वैकुंठ दीप, तरी गवळेपणाचे रूप निधीच अंतकाळाचे डोळाला. आपल्या मातेला विश्वरूप दाखवलेले शोधेला कसं हा तुझा बालक ना माती खातो, सांगितलं का रे माती खातो का? हे माती खाऊ द्यायला असं म्हटलं त्याला. तेव्हा यशोदेला सांगितलं बघ बाबा हा केलं तो, आणि त्यामध्ये सगळं विश्व दाखवलं, विश्वरूप दाखवलं. तोंडामध्ये ती पाऊल चक्रावून गेली. मी काय पाहते याच्या मुखामध्ये, मला तर सगळं जग दिसून झालं, विश्व दिसून झालं याच्या मुखामध्ये. चक्रावून गेली यशोदा. हा काहीतरी वेगळ्या प्रकारे, परंतु तिचं जे चक्रावलं आहे ते पुढे तोंड बंद झाल्यानंतर ते पण हाकून गेलं. त्याच तो विसर करून टाकला. ती सांगत सुटली असती ना सगळ्यांना, हा कृष्ण म्हणजे साधा नाहीये, त्याचही विस्मरण करून टाकलं. अशा भगवंताच्या अनेक लीला आता त्या काळामध्ये त्यांनी केले. लहानपणा बालक अवस्थेमध्ये
बालक अवस्थेमध्ये इतक्या क्रिया करणारा भगवान कृष्ण तेव्हा सत्संगाची वेळ संपली आहे आणि आता कथा सुरू होणार आहे. कथा हा कथेचा भाग अजून आहे थोडासा मोठं सुरू होणार आहे भागवताची. तेव्हा भागवताची कथा ऐकण्यासाठी तुम्ही आता यायला लागला. आनंद वाटतो की अंमलीच्या या साधकांना या कथेनं मोक्ष प्राप्त व्हावा, मुक्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्यांच्या वतीनं मी भगवंताची प्रार्थना करतो की यांना मोक्ष प्राप्त होऊ दे. हे देवा यांना मुक्ती प्राप्त होऊ दे या शरणाने. तेव्हा संगोनाच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.